काय आहे हे, किती सुंदर आहे सगळं. तर इकडे ऍक्च्युअली निसर्ग खूप छान आहे. पण मी एक गोष्ट केली आहे ती तुम्हाला दाखवायची आहे. एक मिनिट. याचे ना पायाला ना दगड ना असे टोचतात. ते कम्प्लीट शांतता आहे. कम्प्लीट म्हणजे आठवणीतला हा ट्रेक आहे. ती बा नळ स्वतः चालू करते, पाणी पिते, बंद करते. आय्या उठला. थंडी आहे ना म्हणून त्याच्या अंगावरती हे अशी चादर घातली आहे. तर बोलायचं हर हर महादेव. सकाळचे वाजले आहेत 6. नेहमीच्या टायमावर नाही आपण थोडासा लेट आहोत. आता मी निघतोय एका अशा ठिकाणी मुंबईच्या जवळ. ठिकाण जे आहे ना ते आहे माझ्या लिस्टमध्ये. म्हणजे कुठली लिस्ट? या ठिकाणी जाऊन आपल्याला ह्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या, बघायच्या की जे अजून आपण बघितल्या नाही. आता मी जिथे जाणार आहे ना त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे. तिथून आपल्याला शेअरिंग रिक्षा पकडायची आणि त्यानंतर एका ठिकाणी उतरून आपल्याला 25 मिनिट्स ट्रेक करत जायचं आहे. आपल्याला लागतं एक फॉरेस्ट. त्या फॉरेस्टच्या आतमध्ये जायचंय आणि थोडंसं चालल्यानंतर येणार आपलं लोकेशन, म्हणजे आपण जिथे जे जाणार आहे आणि जे बघणार आहे या ब्लॉगमध्ये. आतापर्यंत तुम्ही लोकांनी हे ठिकाण ओळखलं असेल. जर ओळखलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. हे ठिकाण खूप पाहण्यासारखं आहे, पण आपण दाखवणार आहे तुम्हाला आपल्या कॅमेरा थ्रू. म्हणजे मी जिकडे जाईन तिकडे माझ्यासोबत तुम्ही आज जिथे आपण चाललोय तुम्ही तिकडे येत आहे, तर असा तुम्हाला एक्सपिरियन्स नेहमीसारखा होणार आहे. तर आता आपण काय करूया, निघूया आपल्या त्या डेस्टिनेशनवर. चला, व्लॉगची सुरुवात नेहमीप्रमाणे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज आम्ही लेट निघालोय, लवकर नाही निघालोय, त्यामुळे मस्तपैकी सूर्य देखील हळूहळू बाहेर येतोय. नाही तर दरवेळेला कसं जेव्हा इथून जातो तेव्हा एकदम सुमसाम, खाली कोण नसतं. पण आता थोडंसं उजेड आल्यामुळे लोक बाहेर पडतात घराच्या. आणि आज असा देखील रविवार आहे. तर जाऊया फटाफट आणि पोहोचूया आपल्या त्या डेस्टिनेशनवर. उशीर झाला ना, तर त्यामुळे आज पुढे मंदिर व्यवस्थित दिसतंय. गणपती बाप्पा मोरया. प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर आलेली लोकल विरारला जाणारी. पोचले वसईला. हा बघा, सकाळ सकाळ एक मित्र भेटला आम्हाला. तो कधीपासून किती लाडी उडी लावते बघा. काय रे काय, चल 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 चल. हे बघा बसला. आता पोहोचले आम्ही वसई ईस्टला आहोत. आता मी तुम्हाला सांगतो आपण चाललोय कुठे. तर आपण चाललो आहे तुंगारेश्वरला चाललो आहे. आणि हे माझं खूप आवडतं ठिकाण आहे आणि माझ्या लिस्टमध्ये असलेलं, मी तुम्हाला सकाळीच बोललेलो की हे लिस्टमध्ये माझ्या होतं ठिकाण जिकडे मला जायचं आहे. आणि हा बघा, हा बाजूला जेवण बसला. अरे हॅलो. तर आपण चाललो आहे तुंगारेश्वरला. तुंगारेश्वरला मस्तपैकी एक छानसं मंदिर आहे. त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आपण चाललेलो आहे. तिकडचा ना जातानाचा जो प्रवास आहे ना तो भारी असणार आहे. जे 20-25 मिनिटं आपण ट्रेक करत जाणार आहे ना ते खूप भारी आहे. आणि आतमध्ये फॉरेस्ट देखील आहे. मजा येणार आहे. या ब्लॉगमध्ये तुम्ही ना शेवटपर्यंत राहा आणि ना तुंगारेश्वर तुम्ही आमच्या ह्या कॅमेरा थ्रू बघा की तुम्हाला कसं वाटतं इथे. तर आता इथे वेट करतो आहे. ATMसाठी थांबलेलो कॅश काढण्यासाठी. तर कॅश काढूया फटाफट आणि निघूया. A few moments later. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनवर. ॲक्च्युली इकडे येण्यासाठी ना थोडासा उशीर झाला. आपण वसईला उतरलो ट्रेननी आणि वसईवरून ईस्टला बाहेर आलो ना तर तुम्हाला ना रिक्षा, शेअरिंग रिक्षा वगैरे मिळतात. पण आज कसं झालं माहिती का, आज आहे ना मॅरेथॉन इकडे चालू आहे. त्यामुळे ज्या रस्त्याने आपली रिक्षा येते ना त्या रस्त्याने रिक्षाने आली तर ती 2-3 किलोमीटर फिरून आली. तर त्यासाठी आमच्याकडनं ना 70 रुपये काहीतरी पर पर्सन घेतले. म्हणजे 210 रुपये 200 रुपये आमच्याकडनं घेतले. नाहीतर एरवी जर तुम्ही येता ना तर एरवी त्याचे कमी असतात शेअरिंगचे.
आहे. त्यामुळे इथे यायला ना 30 मिनिटं लागली इथे पोहोचण्यासाठी. मागे तुंगापाडा एक म्हणून तिथे रिक्षा थांबली आणि तिथून ना 2.5 किलोमीटर आम्हाला चालत जायचंय तुंगारेश्वर मंदिराजवळ. जाण्यासाठी डायरेक्ट रिक्षा पण जाते तिकडे, पण आम्ही इथे का उतरलो माहिती काय, इथून जाताना जो निसर्ग बघायला मिळणार आहे तो भारी असणार आहे. तर आपण चाललो आहे फायनली तुंगारेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी चाललोय. हे माझ्या लिस्ट मध्ये मी लिस्ट काढून ठेवलेली आहे की हे जे स्पॉट आहे, जी स्थळ आहेत ना, ते ही आपल्याला एक्सप्लोर करायची. तर तुंगारेश्वर हे त्यातलंच एक ठिकाण आहे. तर आता आपण जाऊया, तुम्हाला मी इकडचा जाता जाता निसर्ग दाखवतो. रस्ता बघा ना कसला भारी आहे. तर इथे जरासं पुढे आलो ना तर इथे हा एक मस्तपैकी ब्रिज लागतो आणि खालून आहे ना मस्तपैकी पाणी वाहतंय वाटतं. क्या बात आहे. हा 2.5 किलोमीटरचा ट्रेक आहे. तो करत करत आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे. इकडे 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 हे बघा, ह्या इकडे पण आम्हाला एक मस्तपैकी अशी कुत्र्याची पिल्लं भेटलीत. किती क्यूट आहेत बघा. तिसरा भी आया. हा हा ये इकडे. हा या काय कलर बघा असले भारी आहेत. थोडासा ब्रिज इथे पार करून आलो ना तर इथे एक मंदिर लागतं, चक्काचक महादेव वाघोबा देवस्थान उदासीन मठ गौशाला. तर गौशाळेत आपण जाऊ आणि आतमध्ये जाऊन बघूया, गौशाळेत गायींचं दर्शन घेऊया. आणि इथे बघा मस्त आहे ना, हे बघा. हा काय शांत आहे, मस्त प्लेस आहे. इथे पण आपण दर्शन घेऊया. गोशाळेत जाऊया, गोशाळेत. मस्त आहे ना, उदासीन मठ गौशाला गुरु दरबार. जय गौ माता. मस्त गाई आहे ना. इकडे बघा मस्तपैकी गाई हंबरडा फोडतात आहे. चला सकाळ सकाळ मस्तपैकी गायींचं दर्शन झालं, जरा मनाला एक समाधान मिळालं. इथे आहे नंदी महाराज आणि इकडे एक गाय आहे. चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. आणि तुम्हाला ना इथे एक गाईचं वासरू आहे छोटंसं, ते पण दाखवतो. चला इथे नमस्कार करून घेऊया. आणि इथे बघा हे आहे गाईचं वासरू. जय गोमाता. थंडी आहे ना म्हणून आय्या उठला. थंडी आहे ना म्हणून त्याच्या अंगावरती हे अशी चादर घातली आहे. धनतेरसच्या दिवशी हे जन्माला आलेलं आहे. अयो मनात मारते. जय गोमाता. मंदिरात मस्तपैकी दर्शन घेऊन आलो आणि त्या मंदिराच्या आवारातच आम्ही बसलो आहे. आणि आम्हाला गुरुजींनी ना प्रसाद दिला आहे, बुंदी आहे आणि ना काजू आहे. तर ह्याच आवारात बसलो आहे आणि ना इतकं भारी वाटते ना काय विचारू नका. जसं प्रत्येक मंदिरात जातो तर आपल्याला खूप छानच वाटतं, पण ह्या मंदिरात खूप जरा जास्तच छान वाटते. का माहिती आहे का, कारण की ना इथे ना इतकी शांतता आहे ना की काही विचारू नका. आता तिथून रिक्षा तिथे एक थांबले ना त्यामध्ये फक्त गाणी वाजतात, नाहीतर इथे प्रचंड शांतता आहे. कारण की तुम्ही जर ऐकू शकता ना तर आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट येतो. म्हणजे ना आपण बोलतो ना गावी जातो, गावी कसं एका मंदिरात बसतो शांतपणे, तसं आम्ही दर्शन घेऊन आलो आणि मस्तपैकी ह्या मंदिरात शांतपणे बसलोय. मस्त वाटतं इकडे. जरा सकाळ सकाळ आलोय ना तर हेच वाटेत मंदिर लागलं तर बोलो इथे पण दर्शन घेऊन मग पुढे जाऊया. तर गोशाळा पण भेटली, तर मस्त गाईचं वासरू भेटलं, इथे टाइम स्पेंड करूया आणि मग थोडंसं आपण पुढे निघूया. प्रसाद पण खूप छान आहे.
आपण मस्तपैकी मगाशी मागे मंदिरात जाऊन आलो आणि गोशाळेत जाऊन आलो. त्याच्यात थोडंसं पुढे चाललं ना तर इथे तुम्हाला ना फॉरेस्टचा गेट लागतो. तर ह्या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचे. पण आतमध्ये जाण्या अगोदर आहे ना इथे एंट्री तिकीट आहे. आता ते 60 रुपीज आहे वाटतं, पण बघूया आपण किती एंट्री तिकीट आहे ते. आणि ते आपल्याला एंट्री तिकीट काढून आतमध्ये जायचं आहे. चला, मागे ना फॉरेस्टचा गेट लागतो. त्या गेटमध्ये ना आपल्याला एंट्री करायची आणि एंट्रीचं तिकीट आहे 64 रुपीज आहे फॉरेस्टमध्ये एंटर होण्यासाठी. आपण जे मंदिरामध्ये गेलो ना, जिथे गौशाळेत गेलो ना, त्याच्यात थोडंसं पुढे चाललं ना की तो फॉरेस्टचा गेट लागतो. फॉरेस्टच्या गेटमधून जसं आपण आतमध्ये आलो ना तर आपल्याला असा पूर्ण डेन्स फॉरेस्ट पाहायला मिळतो. आणि इथून मला वाटतं 2-1 किलोमीटर पर्यंत मंदिर आहे. काय करूया, निसर्गाचा मस्तपैकी ना छानसा आनंद घेत आपण आपल्या मंदिराजवळ पोहोचूया. ॲक्च्युली मला वाटतं रिक्षा, आता मला एवढं कन्फर्म माहिती नाही, रिक्षा त्या फॉरेस्टच्या गेटपर्यंत थांबते का आतमध्ये येते ते मला माहिती नाहीये. पण आम्ही डिसाईड केलं की त्या नाक्यापर्यंतच उतरायचं आणि तिथून हा ट्रेक करत जायचं. कारण की निसर्गाचा आनंद घेता येतो ना, तर त्यासाठी डायरेक्ट रिक्षा आली तर मग डायरेक्ट जर गेलो तर मग मजा नाही येणार इतकी. पण जाताना असे काही मस्त आपल्याला स्पॉट बघायला मिळतात. तर ते स्पॉट बघत इकडचं सर्व निसर्गाचा आनंद घेत आपण आपल्या मंदिराजवळ पोहोचूया. आणि हा पण एक सुंदर स्पॉट आहे आणि बऱ्यापैकी ॲक्च्युली गार आहे इकडे. तर थोडा वेळ थांबूया आणि मग निघूया पुढे. प्लांट अ ट्री अँड गेट अ ऑक्सिजन फॉर फ्री. थोडंसं पुढे आपण चालत आलो आहे तर इकडे एक बोर्ड दिसतोय. सरळ जायचं तुंगारेश्वर मंदिराकडे आणि इथे एक बोर्ड म्हणजे ॲरो त्या साईडला दिलाय, श्री शेषनाग मंदिर. तर कुठे आहे मंदिर? तर आपण शेषनाग मंदिर बघूया. कुठे दिसतं? अच्छा, समोर. अच्छा, तिकडे कसं जायचं? इथून रस्ता आहे, यहाँ से रास्ता है उधर जाने के लिए. चला मित्रांनो, या शेषनाग मंदिर. थोडंसं आपण पुढे चालत आलो ना तर इथे बोर्ड दिसतो आणि इथे ना थोडं खाऊची वगैरे दुकानं आहेत. म्हणजे तुम्हाला थंड बिस्लरी वगैरे घ्यायचं असेल ना तर ती दुकानं आहेत. आणि इथे बोर्ड दिसतोय. सरळ जायचं आहे आपल्याला तुंगारेश्वर मंदिराकडे आणि इथून थोडं जायचं आहे शेषनाग मंदिराजवळ. तर या आपण जाऊया शेषनाग मंदिराजवळ. छान रस्ता आहे, मस्त अशी दगडांची पायवाट आहे. समोर आहे शेषनागाचं मंदिर आणि इथे मस्तपैकी असं पाणी वाहत आहे. या मंदिराकडे जाऊया आणि मस्तपैकी दर्शन घेऊया. जय शेषनाग महाराज की जय. इकडे आहे मंदिर. हा अशी पायवाटच इथे आहे, बनवलेलीच आहे पायवाट. तर ह्याच पायवाटेने आपल्याला जायचं आहे. आजूबाजूला कुठे जायचं नाही आहे. ह्या पायवाटलाच फॉलो करून आपण मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे. आणि ही विहीर इथे दिसली आहे. बापरे, खूपच बेडूक आहेत ह्यामध्ये. तेव्हा बेडूक बघ किती आहेत. या मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. वा, हे मंदिर आहे ना शेषनागाचं? या, मंदिर बंद आहे पण मंदिर आहे बंद, पण तुम्हाला इथूनच दाखवतो. इतकी विजिबिलिटी नाही आहे, आतमध्ये पूर्ण अंधार आहे. चला. तर ना इथे आजूबाजूला कुठेच जाऊ नका. तर त्या पायवाटेनेच तुम्ही मंदिरामध्ये जा आणि दर्शन घ्या. आजूबाजूला जाऊ नका, म्हणजे जंगल खूप डेन्स आहे, म्हणजे खूप घनदाट जंगल आहे. तर त्यासाठी काळजीपूर्वक इकडे या आणि जी आहे ती पायवाट
त्याच पायवाटेचा वापर करा. आपल्याकडे काय तसा बराच वेळ आहे, कारण की आपण खूप लवकर येतो ना, तर आपल्याकडे असा काय बराच वेळ आहे. त्यामुळे आम्ही कसं आरामात आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला मी सांगत असतो प्रत्येक व्लॉगमध्ये की जिथे मी जाईन तिथे माझ्यासोबत तुम्ही आहात असा तुम्हाला एक्सपिरियन्स द्यायचा असतो. म्हणून कसं थांबत थांबत आजूबाजूच्या गोष्टी दाखवत मग आपण मंदिराकडे पोहोचतोय. हे पण मस्त आहे. पाणी इथे बघतील ना, क्रिस्टल क्लिअर पाणी, एकदम एकदम स्वच्छ पाणी, ट्रान्सपरंट, एकदम बोलतात ना ते खडक पण दिसतात आहे आणि एकदम थंड पाणी आहे. चला काय नेचर ब्युटी आहे. वाव, पावसाळ्यात काय लोकेशन असेल. आम्ही बराच वेळ झाला चालतोय आणि चालता चालता तुम्हाला इथे फक्त फॉरेस्टच लागणार आहे, म्हणजे जास्त काही तुम्हाला इथे बघायला नाही मिळणार आहे. तर तुम्हाला काय करते, सरळ सरळ रस्ता फॉलो करत चालत जायचं. तर जिथे काय असेल ना रस्त्यामध्ये असं दाखवण्यासारखं, तर ते तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवतच चाललो आहे. कम्प्लीट शांतता आहे, कम्प्लीट, म्हणजे जरासुद्धा कसला देखील आवाज नाही आणि आता तर पक्ष्यांचा देखील आवाज नाही. बराच वेळ आम्ही चालतोय, चालत चालत इकडे एका ठिकाणी पोचलो आहे. इथून बघा असा खाली असा काही व्ह्यू दिसतोय आणि समोर आहे असा हिरवागार डोंगर आणि पूर्ण हे जे वरून वाहत असेल. क्या बात आहे. मंदिराजवळ पोहोचलो आहे आणि मी इथे बसलो. मंदिर थोडंसं लांब आहे माझ्यापासून, पण तिकडे ना मला माकडं भरपूर दिसतात आहे. तर इकडे आलात ना तर माकडांपासून सावधान. आणि हा पूर्ण ट्रेक करत आलो ना आम्ही, म्हणजे आठवणीतला हा ट्रेक आहे. म्हणजे शांतता आणि थंडगार वातावरण, चारी बाजूला हिरवाई आणि हिरवेगार डोंगर वगैरे. तर मस्तपैकी ट्रेक करत आलो. आता आपण जाऊया आतमध्ये आणि मनसोक्त असं दर्शन घेऊया. चला, इथे पोचलो ना तर थोडासा मला थकवा होता ना तो निघून गेला. हे बघा समोरच तिथे माकडं आहेत. इकडे बघा, इथे अशी माकडं वगैरे आहेत, भरपूर आहेत, भरपूर सारी माकडं तिकडे. आणि आपल्याला जायचं आहे सरळ समोर. ओम तुंगारेश्वर महादेव. हे बघा तिथे खाण्यापिण्याचे स्टॉल देखील आहेत आणि मला वाटतं समोरून आपल्याला एंट्री मारायची आहे. चला आतमध्ये जाऊया, एंट्री मारूया. खूप भारी वाटतं आहे. आपण मंदिराच्या म्हणजे जो प्रवेशद्वार होता त्याच्या आतमध्ये आलेलं आहे. हां हां, भरपूर माकडं आहे तिकडे. तुंगारेश्वर महादेव की जय. तर पूजेचं ताट इथून घेतो आहे आणि इथेच माकडं वगैरे आहेत. इथे एक आंटी आहे मला भेटल्या, तर त्यांच्याकडे आम्ही बॅगा देखील ठेवल्यात आणि त्यांच्या इथे नाश्ता देखील आपण करू. तर आता गेटमधून आतमध्ये आलो तर हा आहे असा आजचा परिसर आहे. किती सुंदर परिसर आहे. तर आपल्याला जायचं आहे आता मंदिरामध्ये दर्शन करायला. पण मी एक गोष्ट केली आहे ती तुम्हाला दाखवायची आहे. एक मिनटं. तर बोलायचं आहे हर हर महादेव. तिथून आतमध्ये आलो तर ना मला एक छानशी टी शर्ट दिसली आणि मला ती घ्यावीशी वाटली आणि ती घेतली आणि लगेच इकडे घातली पण. महाकाल. तर टी शर्ट कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. मस्तपैकी ना थंडगार हवा सुटली आणि खालीच आहे मंदिर. तर आता आपण काय करूया, पहिला मनसोक्त जाऊन दर्शन घेऊन येऊया. चला. तुंगारेश्वर महादेव की जय. जरा मस्तपैकी हा टिळा लावून घेतला, जरा बरं वाटलं.
चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि मस्तपैकी दर्शन घेऊया. इथे आतमध्ये आल्यावरती पहिलाच आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे दीपमाळ. समोर आहे तुंगारेश्वर महादेव मंदिर. तर मित्रांनो तुंगारेश्वर मंदिराजवळ आपण मस्तपैकी दर्शन घेऊन आलो आणि कोण भेटलाय? काका भेटलाय. मी नेहमी जातो ना, तर काकांची पहिलं बैल होती, तर मी बैलगाडी वगैरे जायचो आणि नेहमी काकाचा फार्म पण आहे तिकडे नगावीमध्ये. तर काकाच्या फार्मवर आम्ही नेहमी जातो फिरायला वगैरे. आणि काकांचा मुलगा आणि या कोण या कोण हनुमान जयंतीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ना, तर जे डान्स करत होते ना, असा ग्रुप डान्स करतात ना, तर ती काकी आमची. आणि मस्त प्रेमळ आहेत. मी पण घरी गावी गेलो ना, तर त्यांच्या इथे जातो. त्याशिवाय मला गावी म्हणजे गावात फिरल्यासारखं ना पूर्ण वाटत नाही. तर ते पण आता अचानक इथे तुंगारेश्वरच्या मंदिरच्या इथे बरोबर भेटले. मला वाटलं आता ती गाडी बिडी बंद ना. तिकडे कुठलं मंदिर आहे ते माहिती नाहीये, पण आपल्याला तिथे पाया पडायला जाते. 2 मंदिर आहेत तिकडे. तर आपण असं चौकाट एकदम चिकट आहे, एकदम चौकाट जाऊया. आहे ना असं वाटतं. शेवटी निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे मंदिर आहे ना, तर मंदिर खूपच छान आहे. आणि आतमध्ये ना शूट करायला अलाउड नाहीये. तर खूप भारी वाटलं इकडे येऊन. काका काकू पण भेटले गावातलेच आपल्या. बरं वाटतंय. इथे जरा आजूबाजूचा जो पण काही परिसर आहे ना, तो पण एक्सप्लोर करूया. तर मंदिर तर अजून बाजूलाच आहे. तर इथे ना आणखीन 2 मंदिरं दिसतात. तर इकडचा ना ऍक्च्युली निसर्ग खूप छान आहे. हा आता निसर्ग असा दिसतोय, तो पावसाळ्यात कसला भारी दिसेल बघा ना. आता 10-10:30 होऊन गेलेले, पण अजून पण इथे ना एकदम गार आहे. एकदम बोलतो ना थंडी सारखं वाजतं. आता इथे अशी मस्त की पायवाट आहे. तिकडे एक मंदिर आहे, तर त्या मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ. आणखीन वरती जायचंय, तर तिकडे दर्शन घेऊ. तर थोडा वेळ जरा इथे मस्तपैकी रिलॅक्स करूया आणि मग वरती जाऊया. शूज काढलेत आम्ही. तिथे जिथे आम्ही नाश्ता करायला जाणार आहे तिकडे शूज काढलेत, पण इथे आता आम्ही अनवणी चाललोय. पायाला दगड लागतात आहे. आता आपल्याला ही पायवाट करत करत तिकडे मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपल्याला इकडे खाली एक मंदिर आहे, तिकडे दर्शन घेऊन मग आपण खाली उतरूया. तर आपण जाऊया आता हळूहळू चालत. समोर मंदिर आहे. हे बघा, या झाडांच्या मागे बरोबर मंदिर आहे. तर आपल्याला जायचं आहे तिकडे आणि हा रस्ता आहे इकडे. हा निसर्गाच्या कुशीत लपलेलं मंदिर. इकडून मंदिर बघा कसं भारी दिसतंय मित्रांनो. हे बघा, वाव, सुंदर. कसा वाटला व्ह्यू? छान आहे ना. तिथून त्या कुंडाजवळून आलो ना, पण तिथून तिकडे त्या मंदिराजवळ येण्यासाठी चांगला रस्ता देखील आहे, पण आम्ही त्या कुंडाजवळून आला त्यामुळे आम्हाला हा ट्रेकिंग सारखा म्हणजे खडीवाला रस्ता भेटला. हे बघ, आणि मंदिर आहे समोर. याचे ना पायाला ना दगड ना असे टोचतात. ते मस्त छान. ती ट्रेकिंगवाली पायवाट तुम्ही पाहिली ना, ती इकडे संपते आणि इथून आतमध्ये गेल्यावर समोर येतं ते मंदिर. चला मंदिरात जाऊया आणि मस्त दर्शन घेऊया. इकडे पण माकड आहेत. हां, हे 2 काही शांत आहेत, यांचा आवाज नाही जास्त. चला, हे आहे जागमाताचं मंदिर आहे.
जाऊन दर्शन घेऊया. इथे काहीतरी काम चालू आहे वाटतं. हे आहे जागमाताचं मंदिर. चला, असं काय आहे मंदिर आणि इथे ना गोमुख देखील आहे. तर आपण मंदिराच्या त्या बाजूला जाऊया आणि तुम्हाला मी गोमुख दाखवतो, ज्याच्यामध्ये म्हणतात असं की 12 महिने पाणी येतं. तर बघूया, ते ह्या साईडलाच कुठेतरी आहे. तर इथे आहे गोमुख, जिथे 12 महिने पाणी येतं. चला, मागाशी आम्ही त्या कोंडावरून तिकडे आलो आणि इकडून आम्ही ट्रेक करत करत वरती गेलो आणि ह्या मंदिराचं दर्शन घेतलं. आता बघा, मस्तपैकी अशा स्टेअरकेस आहेत. आता आरामात स्टेअरकेसने उतरू खाली आणि इथे वाटतं देखील एक मंदिर आहे. चला, आता आपण या मंदिराचं दर्शन घेऊया. इथून पूर्ण पाणी वाहत असेल पावसाळ्यात. चला, हे एक मंदिर आहे, ह्या मंदिरात जाऊया. इकडे एक मंदिर आहे, हे पण एक दर्शन घेऊया. कोडियार मातेचं दर्शन घेऊन आता आपण निघतोय खाली. आता वेळ झाली आहे नाश्त्याची, आता लागली आहे भूक. त्या जिथे बॅग ठेवली ना आपण तिथे जाऊया आणि तिथे मस्तपैकी नाश्ता करूया. कारण की आता वाजले देखील खूप आहे, सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे. त्यासाठी हा चांगला रस्ता होता ना आम्ही असं फिरून आलो. हे काय आहे? हे काय माहिती नाही. विहीर आहे, विहीर. हा असा मंदिराच्या आजूबाजूचा आहे परिसर. ओ, आयुष्यभर लाईव्ह फर्स्ट टाइम बघतोय. हे बघा, हे बघा, किती हुशार. ती बघा, नळ स्वतः चालू करते, पाणी पिते, बंद करते. मस्तपैकी दर्शन घेतलं, सगळे मंदिरं पाहिली, आजूबाजूचा परिसर पाहिला. तर तुम्ही देखील बघितलं. आता जिथे आम्ही बॅगा ठेवलेल्या ना त्या आंटीकडे आलेलो आहे आणि आता लागली आहे भूक. 1-1:30 वाजला रे, 1:30 वाजले ना, 1:30 वाजले. तर मस्तपैकी मिसळपाव खाऊया आणि मग पुन्हा ते ट्रेक करत जायचं. आपल्याला अर्धा तास पूर्ण चालत जावं लागणार आपल्याला, पण मजा येईल. आता मिसळपाव आपली आली आहे, आंटी घेऊन आली. रसा पाव लागेल ते घ्या. आली आहे आपली मिसळ आणि हा असं गेलं लिंबू. फुकटलंय वाटतं. लिंबू कुठे आहे? भूक तर लागली आहे. आता बघूया कशी टेस्ट येते. हा, या ना, रस्सा घेऊन या. कसा आलू आता तुम्हाला मिसळ मस्त आहे. लिंबू जाम तिखट दिसते येतील. नाही, मस्त आहे. तिखट कशी लागते तुम्हाला? तिखट लागतंय. एक नंबर मिसळ. मंदिरात जाऊन आलो, दर्शन घेतलं आणि आजूबाजूची जेवढी मंदिरं होती ती तुम्हाला दाखवली. आता ना जी जेवढी माहिती आहे ना ती मी टेक्स्टच्या माध्यमातून तुम्हाला तिकडे पुढे दिलेलीच आहे. आता मस्तपैकी त्या काकूंकडे मस्तपैकी आम्ही मिसळपाव खाल्लं. खूप भूक लागलेली. तर सकाळची ही जर्नी आपण स्टार्ट केलेली. आपण इतक्या सकाळी व्लॉग का बनवतो माहिती का? कारण की ना अशा ठिकाणी ना आपण लवकर पोहोचतो, म्हणजे ना तुम्हाला चांगल्या प्रकारे मला ना व्लॉगमध्ये दाखवता येतं. कारण की गर्दी पण नसते, काय नसते. आणि हे जे सकाळचं शूट करण्याचं जे वातावरण असतं ना, ॲटमॉस्फिअर, तो खूप छान असतो. तर त्यासाठी मी सकाळचं व्लॉग जास्त करून बनवण्यासाठी प्रिफर करतो. आणि मस्तपैकी पोचलो. हा तुम्ही पूर्ण ट्रेक बघितला ना, आम्हाला ना कुठलाही ट्रेक असू दे, जरी तो छोटा जरी असेल ना, तर तरी त्याला टाईम लागतो. का तर आम्ही ना असं जे आम्हाला चांगलं दिसतं ना, तर ते शूट करून, वेगळ्या पद्धतीने शूट करून, आणि तुम्ही देखील इथे आहात असा तुम्हाला एक्सपिरियन्स देण्यासाठी तिथे आपण गोष्ट करतो. तर तसं काही शूट करत करत आम्ही पोचतो आणि गेलो तिथे. खूप भारी, म्हणजे खूप छान असं दर्शन करायला मिळालं. आतमध्ये कसं शूट करायला अलाउड नाही आणि बाकीच्या मंदिरमध्ये शूट करायला देत होते. तर शूट करून आलो, खूप बरं वाटलं. आपले काका काकू, नगावेचे काका काकू देखील भेटले. त्यानंतर आपण रामकुंड एक होतं, तिथून रस्ता होता, तर तिकडून पुढे गेलो आणि तिथे 2 मंदिरं होती. तर ती 2 मंदिरं पाहिली आणि मग नंतर पुन्हा फिरून आपण कुठे आलो, त्या काकूंकडे आलो जिथे आपण खाल्ली मिसळपाव. आणि नंतर आलो आपण पुन्हा कुठे बाहेर आलो. ह्या ट्रॅकवरून आपण पुन्हा चाललोय आणि आता कुठे चाललोय तर घरी चाललोय. तर आता काय करूया, नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया.